वेलकम टू एक्सपर्ट विथ गौरी. टुडे वी लर्न 9th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1. यामधील चॅप्टर नंबर 2 रियल नंबर आपण पाहत होतो. प्रॉब्लेम सेट 2 आणि आता प्रॉब्लेम सेट 2 चे आपण 3 पार्ट्स केलेले आहेत. फर्स्ट पार्ट मध्ये 1 and 2 क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. सेकंड पार्ट मध्ये क्वेश्चन 2 टू क्वेश्चन 6 पर्यंत सोल्युशन पाहिलेलं आहे. आता हा थर्ड पार्ट आहे. या थर्ड पार्ट मध्ये क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8 आपण पाहणार आहोत. क्वेश्चन 7 आहे सिम्प्लिफाय. त्यामधील फर्स्ट क्वेश्चन 4/7 रूट 147 प्लस 3/8 रूट 192 मायनस 1/5 अँड रूट 75. आता डायरेक्ट सिम्प्लिफाय आपल्याला करता येणार नाही, त्यामुळे फर्स्ट टू सिम्प्लिफाय रूट नंबर. रूट मधील जे नंबर आहेत ते आपण पहिले सिम्प्लिफाय करून घ्या. आता सिम्प्लिफाय करताना मी या साईडला सिम्प्लिफाय करून घेते, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड होईल. 147 हा नंबर आपल्याला सिम्प्लिफाय करायचा आहे, म्हणजेच आपल्याला त्याचे फॅक्टर फाइंड आउट करायचे आहेत. 3 नी डिवाइड करता येईल पहिले. 3 4 जार 12, 3 9 जार 27, 7 7 जार 49, 7 1 जार 7. त्यानंतर सेकंड रूट आहे 192. 2 9 जार 18, 2 6 जार 12, 2 4 जार 8, 2 8 जार 16, 2 2 जार 4, 2 4 जार 8, 2 1 जार 2, 2 2 जार 12, 2 6 जार 12, 2 3 जार 6 अँड 3 1 जार 3. त्यानंतर रूट मध्ये नंबर आहे 75. त्याची पण फॅक्टर इकडे काढून घेऊ. 3 2 जार 6, 3 5 जार 25, 5 5 जार 25 अँड 5 1 जार 5. आता हे जे फॅक्टर जर का आपण इथे डायरेक्ट टाकले तर आपल्याला ही प्रोसेस खूप मोठी जाईल आणि थोडंसं कॉम्प्लिकेटेड पण होईल. त्यामुळे हे जे रूट आहेत ते रूट आपण इथे पहिले सिम्प्लिफाय करून घ्या. फर्स्ट रूट आहे रूट 147. त्याचे जे फॅक्टर आले ते राईट डाऊन करून घेऊ. त्यामुळे रूट मध्ये येतील फॅक्टर 3 मल्टिपल 7 मल्टिपल 7. आता यामधून ह्याची जोडी निघते, कारण की इथं कोणताच नंबर नाही, म्हणजे इथे 2 ही ऑर्डर असते. त्यामुळे 2 टाइम्स आलेले जे सेम नंबर आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत. त्याची जोडी घेतली, त्यामुळे त्या जोडीतून सिंगल 7 आता बाहेर निघतो. 3 हा एकटाच आहे, त्याला पार्टनर नाहीये किंवा जोडी नाहीये, त्याच्यामुळे तो रूट मध्येच राहील. त्याच्यामुळे सोल्युशन करताना हे जे आन्सर आलेले आहे आपलं 7 रूट 3 ते आपल्याला ह्याच्या जागी वापरायचं आहे. त्याचप्रमाणे सेकंड जे आहे रूट 192 तो पण इथं सिम्प्लिफाय करून घेऊ. आता ह्याचे फॅक्टर खूप मोठे आहेत बघा. 2 मल्टिपल 2 मल्टिपल 2 मल्टिपल 2 मल्टिपल 2 मल्टिपल 2 1 2 3 4 5 6 टाइम्स 1 2 3 4 5 6 टाइम्स अँड 3. आता इथे ऑर्डर सुद्धा 2 आहे, त्यामुळे 2 टाइम्स आलेले सेम नंबरच्या जोड्या घ्यायच्या आहेत आणि त्यामधून सिंगल 2 बाहेर काढायचा आहे. मग या जोडीतून हा 2 बाहेर आला, या जोडीतून हा 2 बाहेर आला, या जोडीतून एक सिंगल 2 बाहेर आला, याला जोडी नाही, त्याच्यामुळे हा नंबर रूट मध्येच राहील. इज इक्वल टू 2 2 जार 4, 4 2 जार 8 अँड रूट 3. मग आता ही जी व्हॅल्यू आली ती आपल्याला रिप्लेस व्हॅल्यू म्हणून यूज करावी लागेल रूट 192 च्या जागी. त्यानंतर आहे रूट 75. फॅक्टर्स 3 मल्टिपल 5 मल्टिपल 5 इज इक्वल टू ऑर्डर 2 आहे, त्या 2 टाइम्स आलेले जे नंबर आहेत सेम नंबर त्याची जोडी घेतली, त्याच्यातून सिंगल 5 बाहेर आला आणि रूट मध्ये रिमेनिंग व्हॅल्यू राहिली 3. आता ही व्हॅल्यू आपल्याला इनपुट करावी लागेल रूट 75 च्या ऐवजी. आता रूट इकडेच आपण सिम्प्लिफाय केल्यामुळे आपल्याला इकडे सोल्युशन जरा इझी जाईल. मग 4/7 मल्टिपल 7 रूट 3 प्लस
हा जो नंबर आहे तो लिहायचा 3/8. √192चं सिम्प्लिफाय केलेला नंबर 8√3. त्यामुळे इथे येईल मल्टिपल 8√3 मायनस 1/5 आणि √75 ची रिप्लेस व्हॅल्यू येईल 5√3. त्यामुळे मल्टिपल 5√3. आता इथे बघा सेम नंबर आहे 7 7 8 8 5 5. त्यामुळे हे आपल्याला डिवाइड करता येतील. 7 1 जार 7 7 1 जार 7 8 1 जार 8 8 1 जार 8 5 1 जार 5 5 1 जार 5. त्यामुळे ती रिमेनिंग व्हॅल्यू जी राहिली ती आता इनपुट करू. 4 × 1 मीन्स 4 and √3. त्यानंतर हा सिम्बॉल प्लस 3 × 1 इज इक्वल टू 3 आणि √3 मायनस 1 × 1 इथे 1 येतो √3. आता इथे बघा √3 √3 √3 हे तिन्ही कॉमन आलेले आहे. त्याच्यामुळे हा नंबर आपल्याला कॉमन घेऊन सिंगल टाइम घेता येईल. त्याच्यामुळे पुढची प्रोसेस जी आहे ती 4 3 आणि या 1 वरती होईल. त्यामुळे 4 त्यानंतर प्लस आहे त्याच्यामुळे +3 त्यानंतर इथे मायनस आहे त्यामुळे इथे -1. हे ब्रॅकेटमध्ये घेऊन म्हणजे त्याला इझिली अंडरस्टँड होईल तुम्हाला. आणि √3 आपण कॉमन काढला त्याच्यामुळे इथे सिंगल टाइम येईल √3. 4 + 3 7 7 - 1 6. त्यामुळे इथे आन्सर आलं 6√3. म्हणजे क्वेश्चन किती हार्ड वाटत होता बघा. आणि त्याच्यातून सिम्प्लिफाय करून आपण हा नंबर काढलेला आहे 6√3. सेकंड नंबर दिलाय आपल्याला 5√3 + 2√27 + 1/√3. आता हा नंबर आपल्याला सिम्प्लिफाय करायचा आहे. त्यामुळे तो इथे डायरेक्ट करता येईल आपल्याला. 5√3 हा नंबर तसाचा तसा राईट डाऊन केला +2. आता 27 हा नंबर आपल्याला सिम्प्लिफाय करता येईल फॅक्टराइज घेऊन. त्याच्यामुळे 27 ची फॅक्टर इथे काढू आपण. 3 9 जार 27 3 3 जार 9 and 3 1 जार 3. 3 times 3 3 × 3 आता √27 आपण इथे सिम्प्लिफाय सुद्धा करून घेतला असता पण छोटाच फॅक्टर आहे त्याचा त्याच्यामुळे मी डायरेक्ट इथे घेतलाय 1/√3 इज इक्वल टू 5√3 + 2. आता रूटमध्ये इथे कोणताच नंबर दिलेला नाही बघा. म्हणजे इथे ऑर्डर 2 आहे. ऑर्डर 2 आहे म्हणजेच सेम नंबरची जोडी घ्यायची आपल्याला 2 टाइम्स आलेली. आणि त्यामधून सिंगल 3 आपल्याला बाहेर काढता येईल. मल्टिपल 3 या जोडीतून एक सिंगल 3 बाहेर काढला. त्याच्यामुळे रूटमध्ये हा सिंगल जो 3 आहे की ज्याला पार्टनर नाही जोडी नाही तो रूटमध्येच राहील प्लस 1/√3. आता इथे √3 आला आहे. इथे पण √3 आलेला आहे. इथे पण √3 आलेला आहे पण हा डिनोमिनेटर आलेला आहे. मग आता डिनोमिनेटरचा जर का √3 आपल्याला कॅन्सल करायचा असेल तर याच नंबरने आपल्याला मल्टिपल करावं लागेल. त्याच्यामुळे पुढची जी स्टेप आहे ती होईल 5√3 + 2 3 जार 6 √3 + 1/√3. न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला याच नंबरने मल्टिपल करावे लागेल √3 ने. त्याच्यामुळे त्याचे इम्पॅक्ट काय होईल. आता या नंबर जसे तसे होतील 5√3 + 6√3 1 × म्हणजे इथं आला √3 √3 × 2 टाइम्स आलाय. त्याच्यामुळे हा ब्रॅकेट मध्ये घेऊ आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर 2 टाइम्स आल्यामुळे स्क्वेअर येईल इज इक्वल टू 5√3 + 6√3 + √3 √3 ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे हा रूट कॅन्सल होईल आणि हा स्क्वेअर पण कॅन्सल होईल म्हणजे इथे फक्त 3 राहतील. त्यामुळे आता हा जो √3 आहे तो आपल्याला न्यूमरेटरला मिळालेला आहे. त्यामुळे न्यूमरेटरचे 3 आपल्याला हे कॉमन घेता येईल.
प्लस 6. आता इथे डिनोमिनेटरला 3 आहे, त्याच्यामुळे इथे आपल्याला 1/3 घेता येते, कारण की इथे जेव्हा कोणती संख्या दिलेली नसती तेव्हा इथं 1 असतो, त्याच्यामुळे 1/3 झाला. हे नंबर आपण ब्रॅकेटमध्ये घेऊ आणि √3 या तिघांचीही कॉमन घेतलेले आहे, त्याच्यामुळे इथे सिंगल टाइम लिहायचं. इज इक्वल टू 5 प्लस 6 मीन्स 11 प्लस 1/3 √3. आता हे नंबर आहेत ते सिम्प्लिफाय कसे करायचे, तर आपल्याला इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 3 11 जार किंवा 11 3 जार 33 अँड प्लस 1 म्हणजे झाले 34. आणि डिनोमिनेटर तसेच कॉपी करायचे. परत सांगते, 11 3 जार 33 प्लस 1 मीन्स 34/3. आणि हे √3 जे आहे ते तसेच लिहून टाकायचे. त्यामुळे या नंबरचा सिम्प्लिफाय आन्सर आपल्याला मिळालेला आहे 34/3 √3. थर्ड क्वेश्चन आहे √216 मायनस 5 √6 प्लस √294 मायनस 3/√6. आता इथे आपल्याला 216, 294 आणि 6 ह्याचे फॅक्टर काढून घ्यावे लागतील. आता फॅक्टर मी या साईडला घेते म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. 216 याचे फॅक्टर 2 1 जार 2, 2 0 जार 2 8 जार 16, 2 5 10, 2 4 जार 8, 2 2 जार 4, 2 7 जार 14, 3 9 जार 27, 3 3 जार 9, 3 1 जार 3. त्यानंतर 6 चे फॅक्टर 2 3 जार 6, 3 1 जार 3. त्यानंतर 294 चे फॅक्टर 2 1 जार 2, 2 4 जार 8, 2 7 जार 14. आता ह्याची ऍडिशन केली तर 1 + 4 5 येतात आणि 5 + 7 12 येतात. 12 ला 3 नी भाग जातोय, त्याच्यामुळे या नंबरला सुद्धा 3 नी भाग जाईल. 3 4 जार 12 अँड 3 9 जार 27, 7 7 जार 49, 7 1 जार 7. त्यामुळे हा जो नंबर आहे तो राईट डाऊन करून घेऊ आपण पहिले. √216 इज इक्वल टू याचे फॅक्टर 2 मल्टिपल 2 मल्टिपल 2 मल्टिपल 3 मल्टिपल 3 मल्टिपल 3. आता इथे ऑर्डर 2 आहे, त्यामुळे 2 टाइम्स आलेले सेम नंबर आपल्याला जोडी म्हणून घ्यावे लागतील. आता या जोडीमधून सिंगल 2 बाहेर निघेल आणि या जोडीमधून सिंगल 3 बाहेर निघते. आता रूटमध्ये रिमेनिंग व्हॅल्यू आहे 2 अँड 3, 2 मल्टिपल 3, कारण की त्यांना जोड्या नाही आहेत, पार्टनर नाही आहेत. त्यानंतर सेकंड, आता सेकंडचा विचार जर का केला तर इथे बघा 2 आणि 3 आहे. √6 इज इक्वल टू 2 मल्टिपल 3. ऑर्डर 2 आहे आणि इथे कोणताच नंबर रिपीट आलेला नाहीये, त्याच्यामुळे ह्याच्यातून जोडी येणार नाही, त्याच्यामुळे आपल्याला इथे रिप्लेस व्हॅल्यू घेता येणार नाही. त्याच्यामुळे हाच नंबर आपण इथे सोल्युशन करताना वापरायचा आहे √6. त्यानंतर √294 इज इक्वल टू त्याचे फॅक्टर राईट डाऊन करू. 2 मल्टिपल 3 मल्टिपल 7 मल्टिपल 7. इथे कोणताच नंबर नाही म्हणजे ऑर्डर 2 आहे, मग 2 टाइम्स रिपीट आलेले नंबर सेम नंबर आपण जोडी म्हणून घेऊया. आणि या जोडीमधून 7 हा नंबर रूटच्या बाहेर येईल, त्यामुळे रूटच्या आतमध्ये 2 मल्टिपल 3 रिमेनिंग व्हॅल्यू जे राहिले ते येतील. त्यामुळे 7 √2 3 जार 6 ही व्हॅल्यू आपण इथे रिप्लेस करू शकतो. आता ही व्हॅल्यू सुद्धा इथं आपण सिम्प्लिफाय करून घेऊ. अजून 2 3 जार 6 येतात आणि 2 3 जार 6 येतात, त्याच्यामुळे ही व्हॅल्यू आपण रिप्लेस व्हॅल्यू म्हणून घेऊ शकतो √216 च्या ऐवजी. आणि इथे ही घेऊया. सोल्युशन
आता इथे सगळीकडे रिप्लेस व्हॅल्यू टाकायची आहे. याची रिप्लेस व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला 6√6 मायनस ह्याचे फॅक्टर निघत नाहीयेत त्याच्यामुळे 5√6 प्लस ह्याची रिप्लेस व्हॅल्यू 7√6 मायनस 3/√6. आता इथे √6 आलाय, इथे पण √6 आलाय, इथे पण √6 आलाय. या नंबरला पण √6 आलेला आहे पण तो डिनोमिनेटरला आलेला आहे. त्याच्यामुळे डिनोमिनेटरचा √6 आपल्याला कॅन्सल करण्यासाठी याच नंबरने आपल्याला न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोन्हीकडे मल्टिपल करावं लागेल. त्याच्यामुळे इज इक्वल टू 6√6 मायनस 5√6 प्लस 7√6 मायनस 3/√6. ओके, हा नंबर पूर्ण कॉपी करून घेतला खाली. आता या √6 ने न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर या दोन्हीकडे आपल्याला मल्टिप्लाय करून घ्यावं लागेल. इज इक्वल टू 6√6 मायनस 5√6 प्लस 7√6 3 मल्टिपल √6 म्हणजे इथे आला. आता इथं मायनसचा सिम्बॉल आहे त्याच्यामुळे मी मायनसचा देते. 3√6 मल्टिपल झालाय म्हणजे 3√6 अपॉन √6 2 टाइम्स आलाय त्याच्यामुळे त्याचा स्क्वेअर घ्यावा लागेल. इज इक्वल टू 6√6 मायनस 5√6 प्लस 7√6 मायनस 3√6 √6 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर त्याच्यामुळे हा रूट कॅन्सल होईल आणि हा स्क्वेअर पण कॅन्सल होईल. त्याच्यामुळे इथे फक्त राहिले 6. आता 3 ने 6 ला आपल्याला डिवाइड करता येईल त्यामुळे 3 1 जार 3 3 2 जार 6 त्यामुळे इथे 1/2 येतील. आता इथे बघा √6 आणि √6 हे सगळे आपल्याला न्यूमरेटरला मिळालेले आहेत. त्याच्यामुळे हे √6 आपल्याला कॉमन घेता येतील आणि रूटच्या बाहेरील जे नंबर आहेत ते आपण ब्रॅकेटमध्ये घेऊया सोल्युशनसाठी. 6 त्याच्यानंतर आहे -5 त्याच्यानंतर आहे +7 त्याच्यानंतर आहे 1/2 मायनसचं सिम्बॉल आहे त्याच्यामुळे -1/2 ब्रॅकेट कंप्लीट. कॉमन निघालाय √6 इज इक्वल टू 5 - 1 6 - 5 means 1 1 + 7 is equal to 8 8 - 1/2 √6. आता इथे सुद्धा क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 2 8 जार 16. आता इथे मायनसचं सिम्बॉल आलं आहे बघा. मागच्या क्वेश्चन मध्ये इथं प्लस होतं त्याच्यामुळे आपण नंतर ऍडिशन केलं होतं पण इथं मायनस आहे त्याच्यामुळे इथे आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल. 2 8 जार 16 -1 म्हणजे इथे झाले 15 आणि डिनोमिनेटर 2 आहे ते तसेच कॉपी करायचे आणि √6 अशा प्रकारे सिम्प्लिफाय करून नंबर आलेले आहे आपल्याला 15/2 √6. क्वेश्चन 4 आहे 4√12 मायनस √75 मायनस 7 √48. आता इथे √12 √75 आणि √48 यामधील जे नंबर आहेत ते आपल्याला सिम्प्लिफाय करावे लागतील म्हणजेच आपल्याला पहिले याचे फॅक्टराइज करावे लागतील. फर्स्ट आहे 12 2 6 जार 12 2 3 जार 6 3 1 जार 3. त्यानंतर आहे 75 3 2 जार 6 3 5 जार 15 5 5 जार 25 and 5 1 जार 5. 48 चे फॅक्टर 2 2 जार 4 2 4 जार 8 2 1 जार 2 2 2 जार 4 2 6 जार 12 2 3 जार 6 and 3 1 जार 3. आता हे सुद्धा आपण इथेच सिम्प्लिफाय करून घ्या. √12 फर्स्ट इज इक्वल टू ह्याचे फॅक्टर टाकू √2 × 3. इथे ऑर्डर काहीच दिलेली नाही आपल्याला ब्लँक दिलंय म्हणजे इथे 2 ऑर्डर असते त्याच्यामुळे 2 2 च्या जोड्या घ्याव्या लागतील. त्याच्यामुळे या 2 च्या जोडीमधून
एक 2 आपल्याला बाहेर काढता येईल आणि हा सिंगल असल्यामुळे हा रूट मध्येच राहील √3. त्याच्यानंतर सेकंड √75 इज इक्वल टू, आता 75 जे फॅक्टर काढले ते या रूट मध्ये टाकू आपण. 3 मल्टिपल 5 मल्टिपल 5 इज इक्वल टू, इथे सुद्धा ऑर्डर 2 आहे त्याच्यामुळे 2 टाइम्स आलेले सेम नंबरची जोडी घ्यायची आणि त्यामधून सिंगल नंबर आपल्याला बाहेर काढता येतो रूटच्या. त्याच्यामुळे 5 √3. थर्ड √48, ह्याची सुद्धा फॅक्टर आता रूटमध्ये टाकून घेऊ. 2 मल्टिपल 2 मल्टिपल 2 मल्टिपल 2 मल्टिपल 3, ऑर्डर 2 आहे त्यामुळे सेम नंबरच्या जोड्या 2 टाइम्स आलेले आणि त्याच्यातून आता या जोडीमधून सिंगल 2 बाहेर येईल, या जोडीमधून सिंगल 2 बाहेर येईल. हा 3 एकटाच आहे त्याच्यामुळे तो रूटमध्येच राहील. त्याच्यामुळे आपल्याला √48 ची रिप्लेस व्हॅल्यू मिळाली 2 2 जार 4 अँड √3. आता या सगळ्या रिप्लेस व्हॅल्यू ज्या मिळाल्यात आपल्याला ते आपण इथे टाकून घेऊया. त्याच्यामुळे आन्सर 4 राईट डाऊन करून घेतला. √12 ची रिप्लेस व्हॅल्यू आलेली आहे 2 √3. त्याच्यामुळे हा ब्रॅकेटमध्ये दिला तरी चालेल किंवा मल्टिपल डायरेक्ट केलं तरी सुद्धा चालेल. त्याच्यामुळे 2 अँड √3 मायनस √75 ची रिप्लेस व्हॅल्यू आहे 5 √3 मायनस 7. √48 ची रिप्लेस व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे 4 √3. त्याच्यामुळे मल्टिपल 4 √3. आता इथे √3 √3 आणि √3 हे आपल्याला कॉमन मिळालेले आहेत. त्याच्यामुळे पुढची स्टेप 4 2 जार 8 हे परत एकदा लिहून घेऊ मायनस 5 √3 मायनस 7 4 जार 28 √3. म्हणजे आता इथून आपल्याला हे जे कॉमन √3 आहेत ते आपल्याला सिंगल टाइम यूज करता येते आणि ब्रॅकेटमध्ये येतील 8 मायनस 5 मायनस 28. म्हणजे रूटच्या बाहेरील जे नंबर आहेत ते आपण ब्रॅकेटमध्ये घेतले आणि कॉमन √3 काढला होता आपण त्याच्या सिंगल टाइम यूज केलाय. 8 मायनस 5 3 मायनस 28 √3. आता 3 मायनस 28. आता हे कसं करायचं तुम्हाला बहुतेक विसर पण पडला असेल. अशा वेळेस लक्षात ठेवायचं मोठ्या संख्येला कोणतं सिंबल दिलेला आहे तर मायनसचं सिंबल दिलेलं आहे. त्याच्यामुळे ऍक्शन सुद्धा मोठ्या नंबरचीच होईल कारण की मोठ्या नंबरला मायनस हा सिंबल दिलेला आहे. त्याच्यामुळे ऍक्शन झाली 28 मायनस 3 25. इथपर्यंत स्टॉप होत नाही तर मोठ्या संख्येला जो सिंबल दिलेला असतो तोच सिंबल आपल्याला आन्सरला द्यावा लागतो. त्याच्यामुळे इथे येतील -25. त्याच्यामुळे ब्रॅकेटचं सोल्युशन 3 मायनस 28 झालंय -25 आणि हा √3 जसं तसं कॉपी करायचं. त्याच्यामुळे सिम्प्लिफाय करून आपल्याला आन्सर मिळालेला आहे -25 √3. टेक्स्टबुक मध्ये जर का तुम्ही पाहिलं तर हा 5th क्वेश्चन जो आहे त्याला स्टार दिलेला आहे. स्टार म्हणजे काय तर हा क्वेश्चन तुम्हाला रिव्हिजनसाठी दिलेला आहे, सेल्फ स्टडीसाठी. तरी सुद्धा आपण हा सोडवूया आणि माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा सोडवायचा प्रयत्न करा. सो लेट्स स्टार्ट नाउ. क्वेश्चन आहे 2 √48 मायनस √75 मायनस 1/√3. आता ह्याचं सिम्प्लिफिकेशन आपण करून घेऊ. √48 आणि √75 या साईडला आपण त्याचे फॅक्टर काढून घ्या. 48 2 2 जार 4 2 4 जार 8 2 1 जार 2 2 2 जार 4 2 6 जार 12 2 3 जार 6 and 3 1 जार 3. नेक्स्ट आहे 75 3 2 जार 6 3 5 जार 25 5 5 जार 25 and 5 1 जार 5. त्याच्यामुळे इथे रिप्लेस व्हॅल्यू मिळेल आपल्याला √48 ची. रूटमध्ये 2 मल्टिपल 2 मल्टिपल 2 मल्टिपल 2 मल्टिपल 3 ऑर्डर 2 आहे त्याच्यामुळे 2 टाइम्स आलेले सेम नंबर आपल्याला जोडी म्हणून घ्यायचे. त्याच्यामुळे या जोडीमधून सिंगल 2 बाहेर आला, या जोडीमधून पण सिंगल 2 बाहेर आला.
रूटमध्ये रिमेनिंग व्हॅल्यू राहिली 3, कारण की तो एकटाच आहे. त्याच्यानंतर सेकंड √75. आता ह्याचे फॅक्टर रूटमध्ये येतील 3 × 5 × 5. ऑर्डर 2 आहे त्याच्यामुळे 2 टाइम्स आलेले सेम नंबर घेऊया. आता या जोडीमधून 5 बाहेर येतील. 3 ला जोडी नाहीये त्याच्यामुळे 3 हा एकटाच राहील. त्याच्यामुळे दोघांच्या रिप्लेस व्हॅल्यू आपल्याला या मिळालेल्या आहेत. आता हा सुद्धा आपल्याला अजून सिम्प्लिफाय करता येईल. मग 2 2 जर 4 आणि √3 हा नंबर आपण घेऊया आणि या नंबरसाठी हा नंबर घेऊया. आता सोल्युशन करताना रिप्लेस व्हॅल्यू टाकू आपण. हा 2 आहे तो कॉपी करून घ्यायचा पहिले. त्याच्यानंतर √48 ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 4√3. त्याच्यामुळे मल्टिपल 4√3 मायनस √75 ची व्हॅल्यू मिळाली आहे 5√3 मायनस 1/√3. आता इथे सुद्धा √3 मिळालाय, इथे सुद्धा √3 मिळालाय. इथं आहे पण हा डिनोमिनेटर आहे. मग आता डिनोमिनेटरचा आपल्याला हा √3 आहे तो कॅन्सल करावा लागेल. कॅन्सल करण्यासाठी नेहमीचीच प्रोसेस आपल्याला वापरायची आहे. 2 × 4 = 8. √3 मायनस 5√3 मायनस हा नंबर आपण पहिले कॉपी करून घेऊ 1/√3. आता डिनोमिनेटरचा √3 कॅन्सल करण्यासाठी त्याच नंबरनी आपल्याला न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला मल्टिपल करावं लागेल. त्याच्यामुळे 8√3 मायनस 5√3 मायनस 1 × √3 म्हणजे इथे झाले √3 √3 × √3 त्याच्यामुळे √3 येतील ब्रॅकेटमध्ये आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता ब्रॅकेटचा स्क्वेअर रूटचा आहे त्याच्यामुळे रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होतील. त्याच्यामुळे इथे होतील 8√3 मायनस 5√3 मायनस √3/3 कारण की रूट आणि स्क्वेअर हे कॅन्सल होतील. आता इथे न्यूमरेटरमध्ये आपल्याला √3 मिळालेले आहे त्याच्यामुळे आपण हे कॉमन घेऊ शकतो. आणि इथे आता डिनोमिनेटरला 3 आहे, इथे कोणतीच संख्या नसते तेव्हा 1 असते त्याच्यामुळे इथे 1/3 आपल्याला घेता येईल. = 8 मायनस 5 आणि मायनस 1/3. रूटच्या बाहेर जे नंबर आहेत ते इथे ब्रॅकेटमध्ये घेतले. त्याच्यानंतर कॉमन आपण √3 काढलाय त्याच्यामुळे √3 ब्रॅकेटच्या बाहेर येईल. = 8 - 5 is 3 minus 1/3 and √3. आता इथे परत क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल त्यामुळे 3 3 जार 9 इथे मायनस आहे त्याच्यामुळे सबट्रॅक्शन करावं लागेल 1. 3 3 जार 9 मायनस 1 इज इक्वल टू 8/3 √3. हे जे मिळाले आपल्याला ते आन्सर मिळालेलं आहे सिम्प्लिफाय केलेलं. आता या प्रॉब्लेम सेट मधील शेवटचा क्वेश्चन आहे क्वेश्चन 8. रॅशनलाइज द डिनोमिनेटर. फर्स्ट आहे 1/√5. रॅशनलाइज द डिनोमिनेटर म्हणजे काय, जो डिनोमिनेटरला नंबर आलेला आहे तो इरॅशनल नंबर दिलेला आहे आपल्याला, तो आपल्याला रॅशनलाइज करायचा आहे. आन्सर. आता हा नंबर रॅशनलाइज करण्यासाठी आपण प्रॅक्टिस सेट मध्ये शिकलेलो आहोत त्याच नंबरनी आपल्याला मल्टिपल करावा लागतो न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला. त्याच्यामुळे 1/√5 हा नंबर जसाचा तसा कॉपी केला. मल्टिपल याच नंबरने आपल्याला न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला मल्टिपल करावं लागेल. आता डायरेक्ट लिहून उपयोग नाही तर आपण कोणती ऍक्शन केलेली आहे ती आपल्याला इथे लिहावी लागेल. कारण की ह्याला सुद्धा मार्क्स असतात. मल्टिप्लाय न्यूमरेटर and denominator by √5. कारण टीचरला अंडरस्टँड व्हायला पाहिजे ना की आपण नेमकी कोणती ऍक्शन केली, त्यासाठी हे लिहायचं असं लक्षात ठेवा. इज इक्वल टू. आता इथे डायरेक्ट आता तुम्ही म्हणताल √5 आहे √5 आहे सेम आहेत तर कॅन्सल करू भाग देऊन, तर तसं करायचं नाही.
तसं करायचं असतं तर आपण हा नंबर परत घेतलाच नसता ना. मग त्याच्यामुळे आता 1 मल्टिपल √5 इज इक्वल टू √5 अपॉन √5 मल्टिपल √5 2 टाइम्स आलेले आहेत √5. त्यामुळे काय करणार आपण, हा नंबर ब्रॅकेटमध्ये घेऊन त्याचा स्क्वेअर करणार. इज इक्वल टू न्यूमरेटरचे √5 राईट डाऊन करून घ्यायचे अपॉन आता √5 आणि ब्रॅकेटचं स्क्वेअर आहे. अशा वेळेस रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होतात. मग रिमेनिंग व्हॅल्यू काय राहिली ब्रॅकेटमध्ये, फक्त 5. ते लिहून टाकायचे. आणि 5 इज द रॅशनल नंबर, हे आता तुम्हाला माहितीच झाले. त्याच्यामुळे रॅशनलाइज द डिनोमिनेटर आपण सक्सेसफुली वर्कआउट केले. त्याच्यामुळे आन्सर झालेला आहे √5 अपॉन 5. एकदम सिंपल असा हा क्वेश्चन आहे, क्वेश्चन 8. पण हा रिव्हिजनसाठी दिलेला आहे. त्याच्यामुळे सिंपल जरी असला तरी सुद्धा प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. त्यासाठी सारखं सारखं सोडवत राहा. सेकंड क्वेश्चन 2 अपॉन 3 √7. आता 3 √7 हा नंबर आपल्याला रॅशनलाइज करायचा आहे. पण आता यामध्ये बघा 3 जो आहे तो रूटच्या बाहेर आहे आणि 3 हा नंबर रॅशनलाइज आहे. फक्त √7 जो आहे तो इरॅशनल नंबर आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथे मल्टिपल करताना फक्त इरॅशनल नंबर टू इरॅशनल नंबर मल्टिपल करायचा आहे. त्याच्यामुळे आन्सर 2 अपॉन 3 √7. आता या 3चा आपल्याला मल्टिपल करताना बिलकुल विचार करायचा नाहीये, फक्त √7 ने आपल्याला मल्टिपल करायचं आहे. कारण की √7 इज द इरॅशनल नंबर. इथे लिहायला विसरायचं नाहीये. मल्टिप्लाय न्यूमरेटर and denominator by √7. ओके, असं लिहिलं म्हणजे एकदम व्यवस्थित कळतं की नेमकं काय केलं आहे. इज इक्वल टू 2 मल्टिपल √7 इज इक्वल टू 2 √7 अपॉन 3 √7 मल्टिपल √7 म्हणजे 3 √7 2 टाइम्स आहेत. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट ब्रॅकेटमध्ये घेऊ. ब्रॅकेटमध्ये √7 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 2 √7 अपॉन 3 मल्टिपल. आता √7 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे त्याच्यामुळे हा रूट कॅन्सल होईल आणि हे स्क्वेअर सुद्धा कॅन्सल होतील. त्याच्यामुळे ब्रॅकेटमध्ये फक्त 7 होतात. त्याच्यामुळे 7 राईट डाऊन करायचे. इज इक्वल टू 2 √7 अपॉन 3 7 are 21 and 21 is the rational number. ओके, क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलेलं आहे रॅशनलाइज द डिनोमिनेटर, म्हणजे जो डिनोमिनेटर आहे तो आपल्याला रॅशनलाइज करायचा आहे. त्याप्रमाणे आपण इन्स्ट्रक्शन फॉलो करून हा नंबर रॅशनलाइज केलेला आहे 3 √7 to 21. त्याच्यामुळे आपला आन्सर आलेला आहे 2 √7 अपॉन 21. क्वेश्चन 3 1 अपॉन √3 मायनस √2. आता हा डिनोमिनेटर जो आहे तो आपल्याला रॅशनलाइज करायचा आहे. आता इथे 2 नंबर आले त्याच्यामुळे घाबरून बिलकुल जायचं नाही. अशा प्रकारचे क्वेश्चन आपण प्रॅक्टिस सेट 2.4 मध्ये पाहिलेले आहे. सोल्युशन 1 अपॉन √3 मायनस √2. हा नंबर पूर्ण कॉपी करून घ्यायचा. त्याच्यानंतर मल्टिपल. आता इथे मात्र एक लक्षात ठेवायचं, इथे 2 नंबर आलेले आहेत आणि 2 नंबरच्या मध्ये हा एक सिम्बॉल आलेला आहे. त्याच्यामुळे आता इथे आपल्याला कॉन्जुगेटिंग फॅक्टरने मल्टिपल करावं लागेल. कॉन्जुगेटिंग फॅक्टर आपण प्रॅक्टिस सेट 2.4 मध्ये पाहिलेले आहेत. त्याच्यामुळे जास्त तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल कॉन्जुगेटिंग फॅक्टरची तर तुम्ही तो फॉलो करू शकता प्रॅक्टिस सेट 2.4. ओके, आता इथे मी तुम्हाला फक्त सांगते की कॉन्जुगेटिंग नंबर म्हणजे काय, तर हे नंबर आपल्याला जसेचे तसे मल्टिपल करायचे आहेत न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला सुद्धा. फक्त हा मधला जो सिम्बॉल आहे तो चेंज करायचा. इथे मायनस आहे त्याच्यामुळे त्याच्या ऑपोजिट जो सिम्बॉल आहे प्लस तो इथे आपल्याला यूज करायचा आहे. या प्रोसेसला म्हणतात कॉन्जुगेटिंग नंबर. √3 मायनस √2 इज इक्वल टू √3 प्लस √2. हा जो मिळाला आपल्याला नवीन नंबर त्याला म्हणतात कॉन्जुगेटिंग फॅक्टर. इथे परत लिहायचे आपल्याला मल्टिप्लाय
आता इथे आपण जर कसं लिहिलं, मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय द कॉन्ज्युगेटिव्ह नंबर ऑफ √3 मायनस √2 असं लिहिलं तरी सुद्धा चालेल, किंवा डायरेक्ट असं लिहूया, मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय √3 प्लस √2. इथे सिम्बॉल व्यवस्थित बघून घ्यायचा, नाही तर चुकून तुम्ही काही गडबडीत हाच नंबर इथे लिहून टाकतात तर आन्सर तुमचं चुकीचं धरलं जाईल. त्याच्यामुळे नंबर लिहिताना, आणि सॉरी इथं -3 झालं, इथं 2 आहे, सॉरी बाय मिस्टेक, इज इक्वल टू. आता हा नंबर मल्टिप्लाय करताना 1 मल्टिपल हा नंबर करायचा आहे. आता या नंबरला 1 ने जर का मल्टिपल केलं तर तोच नंबर येईल, त्याच्यामुळे √3 प्लस √2. आता खाली मात्र हा नंबर 2 टाइम्स आलेला आहे √3, त्याच्यामुळे तो डायरेक्ट ब्रॅकेटमध्ये घेऊन टाकू. √3 ब्रॅकेटचा स्क्वेअर 2 टाइम्स आलाय, त्याच्यामुळे स्क्वेअर घ्यायचा आहे आपल्याला. आणि इथे सिम्बॉल आहे मायनस आणि इथे आहे प्लस, मग मायनस आणि प्लस होतो मायनस, त्याच्यामुळे मायनसचा सिम्बॉल. त्याच्यानंतर √2 2 टाइम्स आलाय, त्याच्यामुळे त्याचा पण स्क्वेअर घ्यायचा आहे. इज इक्वल टू न्यूमरेटर तसा तसा राईट डाऊन करायचा, √3 प्लस √2 अपॉन √3 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर, त्याच्यामुळं रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होईल, फक्त इथे 3 राहतील. त्याचप्रमाणे √2 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणून हा रूट कॅन्सल होईल आणि हा स्क्वेअर पण कॅन्सल होऊन इथे फक्त 2 राहतील. इज इक्वल टू √3 प्लस √2 अपॉन 3 - 2 इज इक्वल टू 1. आता 1 हा रॅशनल नंबर आहे हे आपल्याला माहित आहे, त्याच्यामुळे इथे आन्सर आपलं स्टॉप होऊ शकतं, रॅशनलाइज द डिनोमिनेटर. पण हा नंबर आपण अजून सिम्प्लिफाय करू शकतो, इज इक्वल टू √3 प्लस √2. त्याच्यामुळे सोल्युशनची प्रोसेस आहे ती आपल्याला इथपर्यंत घ्यावी लागेल. क्वेश्चन 4 आहे 1/3√5 प्लस 2√2. एकदम इझी आहे हा पण मोठे नंबर आलेत म्हणून बिलकुल घाबरून जाऊ नका. फर्स्ट टू राईट डाऊन दिस नंबर 1/3√5 प्लस 2√2. देन आफ्टर, आता हा डिनोमिनेटर जो आहे तो आपल्याला रॅशनलाइज करायचा आहे, त्याच्यामुळे याच नंबरने आपल्याला मल्टिपल करावं लागेल. पण 2 नंबर आलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला इथे कॉन्ज्युगेटिव्ह नंबरने मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, कॉन्ज्युगेटिव्ह नंबर म्हणजे काय आत्ताच आपण शिकलो क्वेश्चन नंबर 3 मध्ये. त्याच्यामुळे इथे मी डायरेक्ट सांगते तुम्हाला, हा जो नंबर आहे तो 3√5, इथे प्लस आहे म्हणून इथे फक्त मायनस घ्यावं लागेल, एवढाच चेंज आहे. त्याच्यामुळे सोपं आहे, लक्षात ठेवायला काहीच हरकत नाही. फक्त डिनोमिनेटरला मल्टिपल करून चालणार नाही, तर न्यूमरेटरला सुद्धा मल्टिपल करावं लागेल. इथे देऊन ठेवू आपण मल्टिप्लाय न्यूमरेटर and denominator बाय ज्या नंबरने मल्टिपल केले तो नंबर इथे लिहून टाकायचा, 3√5 मायनस 2√2 इज इक्वल टू 1 मल्टिपल हा पूर्ण नंबर, त्याच्यामुळे 3√5 मायनस 2√2. त्यानंतर डिनोमिनेटरला हा नंबर आणि हा नंबर 2 टाइम्स आलेला आहे, त्याच्यामुळे 3√5 हा नंबर पूर्ण ब्रॅकेटमध्ये घेऊन त्याचा स्क्वेअर. इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, प्लस मायनस असेल तेव्हा इथे आपल्याला मायनसचा सिंबल यूज करायचा आहे. आता हा नंबर सुद्धा 2 टाइम्स आलेला आहे, त्याच्यामुळे हा सुद्धा आपण पूर्ण ब्रॅकेटमध्ये घेऊया, 2√2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू न्यूमरेटर पूर्ण कॉपी करून घ्यायचा, 3√5 मायनस 2√2 अपॉन 3√5 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. आता एक नंबर इथे रूटमध्ये आहे, एक नंबर रूटच्या बाहेर आहे, त्याच्यामुळे या दोघांनाही वेगवेगळा ब्रॅकेट देऊया. त्याच्यामुळे 3²
√5 सेकंड्स ब्रॅकेटमध्ये. ह्याला सेपरेट ब्रॅकेट, ह्याला सेपरेट ब्रॅकेट. इथे सुद्धा रूटच्या बाहेर जो नंबर आहे तो 2 घेऊया पहिले, त्याला ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि मल्टिपल हा √2 त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू न्यूमरेटर सेम 3√5 मायनस 2√2. फक्त डिनोमिनेटर मध्ये चेंज होतील. 3 स्क्वेअर मीन्स 9 मल्टिपल, दोन ब्रॅकेट असतील तेव्हा मल्टिपलचा सिम्बॉल असतो, एवढं लक्षात ठेवा. आता √5 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे हा रूट कॅन्सल आणि स्क्वेअर पण कॅन्सल, म्हणजे ब्रॅकेटमध्ये फक्त 5 राहतील, त्याच्यामुळे इथे येतील 5 मायनस 2 स्क्वेअर इज इक्वल टू 4 √2 ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे इथे पण झाले 2 इज इक्वल टू न्यूमरेटर सेम 3√5 मायनस 2√2 अपॉन 9 5 जार 45 मायनस 4 2 जार 8 इज इक्वल टू 3√5 मायनस 2√2 upon 45 minus 8 means 37 and 37 is the rational number. Therefore, our answer is the correct. Rational is the denominator. त्याच्यामुळे आपला आन्सर आला आहे 3√5 minus 2√2 upon 37. Question 5. 12 upon 4√3 minus √2. हा पण एकदम सिंपल क्वेश्चन आहे. फक्त इथं 4√3 दिलेले आहे आणि इथे रूटच्या बाहेर कोणताच नंबर दिले नाही, फक्त रूट दिले. ओके, थोडंसं कन्फ्युजन होण्यासाठी असे क्वेश्चन देतात तुम्हाला, पण आपल्याला घाबरायचं बिलकुल नाहीये. एकदम इझी टेक्निकने आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. फर्स्ट टू राईट डाऊन दिस नंबर 12 अपॉन 4√3 मायनस √2. देन मल्टिपल बाय कॉन्जुगेट नंबर ऑफ धिस. आता हा कॉन्जुगेट नंबर कसा करायचा, तर नंबर एकदम सेम ठेवायचे 4√3, फक्त हा मधला सिम्बॉल आहे तो चेंज करायचा, मायनसचा प्लस होईल. खाली पण तसंच 4√3 प्लस √2. कंसात लिहायला विसरायचं नाहीये. मल्टिप्लाय न्यूमरेटर and denominator by 4√3 plus √2 असं लिहायचं, किंवा डायरेक्ट मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय 4√3 मायनस √2 कॉन्जुगेट नंबर असं लिहिलं तरी सुद्धा चालेल. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही लिहू शकता. आता 12 नी या नंबरला मल्टिपल करायचं, त्याच्यामुळे इथे 12 घेऊया आणि इथे हा ब्रॅकेटमध्ये घेऊया 4√3 प्लस √2. आता या 12ला आपण नंतर बघूया, म्हणजे आपल्याला जरा इझी प्रोसेस जाईल. आता हा नंबर सेम आहे, त्याच्यामुळे नेहमीप्रमाणे 4√3 हा नंबर आपण ब्रॅकेटमध्ये घेऊन त्याचा स्क्वेअर घेऊया. मायनस आणि प्लस आहे, त्याच्यामुळे इथे येईल मायनस √2 2 टाइम्स आहे, त्याच्यामुळे ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू न्यूमरेटर फर्स्ट राईट डाऊन करू तसाच. आता डिनोमिनेटरचा विचार करूया. आता ह्याला परत वेगवेगळ्या ब्रॅकेटमध्ये टाकून घेऊ, त्याच्यामुळे 4 चा स्क्वेअर मल्टिपल √3 चा स्क्वेअर मायनस √2 स्क्वेअर is equal to numerator same 12 into bracket 4√3 plus √2 bracket complete upon 4 square is equal to 16 multiple √3 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, त्याच्यामुळे स्क्वेअर आणि हा रूटचा सिम्बॉल कॅन्सल होऊन ब्रॅकेटमध्ये फक्त राहिले 3, त्याच्यामुळे इथे येतील मल्टिपल 3 मायनस इथे पण सेम √2 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, त्याच्यामुळे ब्रॅकेट आणि स्क्वेअर कॅन्सल होऊन फक्त इथे येतील 2 इज इक्वल टू न्यूमरेटर पहिले तसेच लिहून टाकू 12 इंटू ब्रॅकेट 4√3 प्लस √2 अपॉन
16 3 जा 48 मायनस 2 मीन्स 46. आता हा 12 आणि हा 46 दोन्हीही इव्हन नंबर आहेत, त्याच्यामुळे ह्याला 2 ने आपल्याला डिवाइड करता येईल. 2 6 जा 12, 2 2 जा 4 and 2 3 जा 6. आता मी इथे डायरेक्ट मल्टिपल केले, आता इथे मी डायरेक्ट डिवाइड केलेला आहे. तुम्हाला जर का वाटत असेल तर अजून एक स्टेप ही पूर्ण कॉपी करून घ्यायची आणि तिथे अशी जरी प्रोसेस केली 2 ने डिवाइड करायची तरी सुद्धा चालेल. दोन्हीही करेक्ट आहेत, त्याच्यामुळे तुम्ही कोणतं पण वापरू शकता. म्हणून इथे रॅशनलाइज द डिनोमिनेटरचं फायनल आन्सर आलेलं आहे 6 इंटू ब्रॅकेट 4√3 प्लस √2 ब्रॅकेट कम्प्लीट अपॉन 23. आता हा नंबर अजून सिम्प्लिफाय आपल्याला करता येणार नाही, त्याच्यामुळे हे आपलं आन्सर झालेलं आहे. आणि क्वेश्चन मध्ये जे विचारले रॅशनलाइज द डिनोमिनेटर त्याप्रमाणे 23 हा रॅशनलाइज नंबर आपण मिळवलेला आहे. ओके स्टुडंट, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब करणं अगदी फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रॉब्लेम सेट 2 चे सर्व पार्ट मी टाकलेले आहेत, त्याचे लिंक दिलेले आहेत, त्याच्यामुळे त्या सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता.